मनोज दादा जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, एक कोट एक मराठा, एक मराठा। बघितलं की संघर्ष योद्धा आपला आधारस्तंभ आणि भक्कम नेतृत्व। आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये एखादा माणूस जर विकला नाही गेला तर तो काय करू शकतो। आज मनोज जरंगे माणसांकडे पैसा नाही, राजकीय वर्चस्व नाही, काही नाही, तरी हा माणूस पूर्ण महाराष्ट्र आज मुंबई जर थांबली असेल तर एका माणसामुळे थांबली, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे। एखाद्या माणसाची जर विकला गेला नाही तर त्याची नोंद हा इतिहास घेतो आणि महाराष्ट्रामध्ये आज मुंबई जाम करण्याचं काम योग्य योद्धा जरंगे पाटील यांनी केलं आणि त्यांच्या मागण्या या महायुतीच्या सरकारने मान्य केल्या। त्यांचे मी धन्यवाद आणि जय श्रीराम, जय महाराष्ट्र। 5 दिवस संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील मराठा बांधवांच्या न्यायासाठी आरक्षणासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणास बसले होते आणि गेली 5 दिवस अन्नत्याग करून अनेक मराठा बांधव, बहुजन बांधव मुंबईला त्यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। अनेक बांधवांनी घारगाव परिसरातील पंचक्रोशीतील व्यापारी मंडळ असेल, आपले बरेचसे बांधव, इतरही समाज बांधवांनी आपल्याला काल भरघोस अशा प्रकारची मदत त्यांनी केली आणि आपल्या इथून 2 गाड्या पिकअप भरून मुंबईसाठी अन्नपदार्थ, पाणी असेल, अन्नपदार्थ असेल, त्या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांनी मदतीचा हात दिला आणि आज त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी उपसमिती स्थापन झाली त्या उपसमितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या नेतृत्वात आज मनोजदादा जरंगे आणि मराठा बांधवांच्या संपूर्ण मागण्या या सरकारनं मान्य केल्या। त्याबद्दल प्रथमतः देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणि विखे पाटील तसेच अन्य शिष्टमंडळाच्या मदतीनं जो मराठा बांधवांना न्याय भेटला त्या बद्दल मी घारगाव ग्रामस्थांतर्फे प्रथमतः सरकारचं घारगाव ग्रामस्थांच्या मराठा बांधवांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी उपोषण मागण्या मान्य होऊन उपोषण सुटलेलं आहे आणि जरंगे पाटील आता परतीच्या प्रवासाला चालले आहे। त्यानिमित्त आम्ही घारगाव ग्रामस्थ आणि बांधव सर्व त्यानिमित्ताने एक छोटासा जल्लोष म्हणून आम्ही सर्व तरुण मंडळी, घारगावातील ग्रामस्थ, व्यापारी मंडळी आपण सर्व एकत्र येत आज एक छोटासा त्यानिमित्तानं आनंदोत्सव साजरा केला। त्याबद्दल सर्व मनोजदादा जरंगे पाटील यांचं प्रथमतः सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव असतील, इतर बांधवांच्या वतीने त्यांचं प्रथमतः मी मनोजदादा जरंगे पाटील यांचं सरस स्वागत करतो। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, एक कोट एक मराठा, एक मराठा। यांचं आंदोलन चालू आहे, आपण बघत होतो। बिना अन्नाचं, बिना पाण्याचं त्यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी फक्त मराठा बांधवांसाठी केलं होतं। आज खरं तर जल्लोषाचा दिवस आहे आणि त्यातून त्यात विशेष जल्लोष आपण यासाठी करायचं आहे। आज हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी याच्यासाठी जमलेले आहेत का आपल्या सगळ्यांचं सौभाग्य इतकं चांगलं आहे। कालच्या दिवशी आपल्याकडून, आपल्या इथल्या मराठा बांधवांकडून 2 पिकअप अन्न, पाणी, जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते गेले आणि आपल्या सगळ्यांचं सौभाग्य इतकं चांगलं आहे तर आपल्या घारगाव मधून जे काही अन्न गेलं, पाणी गेलं, जे काही बिस्लरीच्या बाटल्या, बिस्किटचे पुडे, हे सगळं गेल्यानंतर हे त्यांच्या मुखात गेलं आणि सगळ्या मराठा बांधवांच्या, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या मागण्या ज्या होत्या आरक्षणाच्या, ते या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत।